नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण बोंबीलची भाजी करणार आहे आणि मी साहित्य काय घेतलेले ते सांगते तुम्हाला। पहिल्यांदा म्हणजे मेन म्हणजे मी 5-6 बोंबील घेतलेले आहे। आज शुक्रवार आहे, कारण शुक्रवार म्हणजे आता कसं भाजी नव्हती म्हणून मी बोंबीलचा रस्सा करणार आहे। हे काय घेतलं आहे, तिखट घेतलं आहे, लसूण आहे, मसाला आहे आपला आणि जिरं आणि कोथिंबीर आहे। आता हे मी पाट्यावर वाटून घेणार आहे। चला, हे पूर्ण मिश्रण असं टाकून द्यायचं, थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं दना वाटून घ्यायचं। हे पहा, माझा मसाला वाटून झालेला आहे आणि मी काय करते, बोंबील आहे ना अशी भाजून घ्यायची गॅसवर। तुम्ही चुलीवर पण करू शकता, आमच्याकडे चूल नाही म्हणून मी गॅसवर करते। हे पहा, आपले बोंबील भाजून झालेले आहे आणि काय करायचं माहिती आहे का, हे जे डोके असतात ना हे काढून घ्यायची, अशी पूर्ण घाण साफ होऊन जाते ती आणि घाण राहिल्यावर असं निघून जातं पटकन। हे पहा, असं ही शेपूट पण तोडून घ्यायची आणि परत मी सांगते तुम्हाला कसं करायचं ते। आता हे आपण बोंबील भाजले ना, याला काय करायचं, असं तोडून घ्यायचं, ते जे पंख असतात ना ते निघून जातात। हे पहा कसे मस्त क्लीन झाले आणि त्याला टरले लागलेले असतात ते पण निघून जातात आणि भाजल्यानंतर ते पण जळून जातात। हे पहा, आता आपण कापून घेऊया बोंबीलला। कढईत तेल टाकायचं, 2 पड्या मी असे तुकडे केले। पहा, तुम्ही पण असेच करा, छोटे छोटे किंवा मोठे। आणि आता काय करायचं, तेल तापल्यानंतर आपले बोंबील त्याच्यात टाकायचे। अजून तेल तापलं नाही आपलं, असे बोंबील टाकून द्यायचे मस्त। आणि पहा मस्त कसे असे मस्तपैकी त्याला फेस वरती येतोय, असे भाजले जातात ते चांगले भाजा। हे पहा, असं कमी गॅसवर भाजा आणि परत लगेच आपला मसाला मस्त परतून घ्या, असं मस्त परतून घ्यायचं। हे पहा, त्याचं पूर्ण तेल चाललं गेलं, त्याच्यासाठी आपण काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं। बरं, पाणी टाकल्यानंतर पहा असं तेल येऊन जातं त्याला, आलं तेल त्याला आणि मस्त परतवायचं। हे पहा, थोडं पाणी टाकून पूर्ण तेल येऊन गेलं। आता आपण त्याला शिजायला पाणी टाकून द्यायचं। आपल्याला जेवढं लागलं तेवढं टाका, 2 प्लेट 1 प्लेट लागलं तेवढं टाका, 1 प्लेट 2 प्लेट। मी थोडं कमीच टाकते कारण कमी जण खाणार आहे। हे पहा, बस भरपूर आहे। आता मीठ घालून देते, नुसार मीठ टाकते। आता भाकरी करून घेते। ही आपली गेली आता कोथिंबीर आणि आता आपण ताट करू। मस्त झाली ही भाजी, या पटकन खायला। तुमच्यासाठी या बोंबीलची भाजी खायला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट टाकायला विसरू नका। या पटकन।